नमस्कार. भारत अमेरिका व्यापार कराराची खूप चर्चा सुरू आहे. आमचे वाणिज्य मंत्री पियुष गोयल साहेबांनी आत्ता एक पत्रकार परिषद घेऊन त्यात भारत व्यापार कराराचे सगळे डिटेल्स दिलेले आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे पुन्हा की याच्यात शेतकऱ्यांच्या हिताचं पूर्णपणे संरक्षण केलं गेलेलं आहे. पण जर बारकाईनं त्यांचीच गोष्ट ऐकली तर भारताला शेतकऱ्यांना कसं संरक्षण दिलं याची स्पष्टता होत नाही. कारण त्या घोषणेतच ते असं म्हणतात की काही गोष्टींची आयात आम्ही खुली केलेली आहे. उदाहरणार्थ त्यांनी कापसाबद्दलही तसंच म्हटलं आहे आणि ॲपल सेबबद्दलही तसंच म्हटलेलं आहे. त्यांनी DOCच्या एका वेगळ्या प्रकाराचं आम्ही पोल्ट्रीच्या लोकांच्या मागणीनुसार आयात करणार आहोत असंही म्हटलेलं आहे. सोयाबीनचं तेल हे अमेरिकेतनं 3% मागच्या वर्षी आमच्या गरजेचं आयात केलं होतं, ते यावर्षी थोडं वाढणार आहे. कारण त्यांनी स्वतः असं म्हटलं आहे की त्याच्याकरता कोटा निर्धारित केलेला आहे. आणि त्यांनी एक फार महत्त्वाचं विधान केलेलं आहे, त्याला रीडिंग बिटवीन द लाईन्स म्हणतात. तसा जर आपण विचार केला तर मग भारतात सगळ्याच शेतीमालाची आयात खुली केलेली असाच त्यातला अर्थ निघतो. कारण त्यांना जेव्हा एका पत्रकाराने प्रश्न विचारला तर ते म्हणाले की भारत सरकार काहीच आयात करणार नाही आहे, पण भारताचे व्यापारी अमेरिकेच्या व्यापाऱ्याशी सौदा करून त्या गोष्टी आयात करू शकतात. त्यामुळे ती आयात किती होईल हे काही सरकारवर नाही तर दोन्ही देशाच्या व्यापाऱ्यांवर आहे. मग उद्या भारतातले लोक तिथलं सोयाबीन आयात करू शकतात, तिथलं पोल्ट्री आयात करू शकतात, तिथलं दुधाचे प्रॉडक्टही आयात करू शकतात. म्हणून मला असं वाटतं की सगळा गोंधळ आहे. आणि एक गोष्ट अत्यंत स्पष्ट आहे की रशियाचं तेल आम्ही आयात करणार नाही याच्यावर पियुष गोयल साहेब काहीच बोलले नाहीत. ते त्यांनी जयशंकरांकडे ढकलून दिलेलं आहे. मला असं वाटतं आहे की हे असं का होतं हे समजत नाही आहे. कापसाबद्दल बोलताना ते म्हणाले की एक्स्ट्रा लॉंग स्टेपल कॉटन आम्हाला लागतं म्हणून ते आम्ही आयात करू. पण 40 लाख गाठी कापसाच्या आयात झाल्या नाही यावर्षी, त्याच्यावर ते बोलत नाही आहेत. हे काँग्रेसच्या जमान्यापासून आयात होणाऱ्या काही गोष्टींचा त्यांनी उल्लेख केला. अरे हो बाबा, काँग्रेसच्या जमान्यात आयात होत होतं, शेतकऱ्यांना मारल्या जात होतं, पण तुम्ही कशाला मारता शेतकऱ्यांना, याच्यावर त्यांचं काहीच उत्तर नाही आहे. म्हणून मला असं वाटतं आहे की अजूनही याच्यातल्या खूप गोष्टी बाहेर यायच्या आहेत. पण एक गोष्ट स्पष्ट आहे की अमेरिकेने भारताच्या शेतकऱ्यांची बाजारपेठ खुली करून घेतलेली आहे. हे अमेरिकेचे कृषी मंत्री त्या मॅडम बोलतात ते बिलकुल बरोबर आहे. आणि मला असं वाटतं आहे की आयातीच्या धोक्यापेक्षा भारतातून निर्यात होणार याचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. पण अमेरिकेच्या शेतकऱ्यांना सबसिडी देऊन ते जर तिथले भाव पाडत असतील आणि जगातले भाव पाडत असतील तर भारताच्या शेतकऱ्यांना अमेरिकेला काय आणि जगात काय निर्यात करून भाव कसा काय मिळणार आहे. गोयल साहेबांना मी सरळ हे विचारतो तुमच्या माध्यमातनं की आज अमेरिकेच्या बाजारात $11 प्रति बुशेल सोयाबीनचा भाव आहे, म्हणजे 4,000 रुपये क्विंटल. कापसाचा भाव 70 ते 72 सेंट 1 पौंड रुई आहे, म्हणजे तो 7,500 रुपये क्विंटलच्या आसपास होतो आहे. मक्याचा भाव $5 प्रति बुशेल म्हणजे 2,000 रुपये क्विंटलच्या आत आहे. आमची MSP 2,400 रुपये आहे. तुम्ही इथेनॉलची गोष्ट सांगता की आम्ही त्याला काही कन्सेशन दिलेलं नाही आहे, पण आयात होऊ देणार नाही असंही बोललेलं नाही आहे. म्हणून मला असं वाटतं की सगळा सावळा गोंधळ आहे आणि शेतकऱ्यांचं मरण हे अटल आहे. नरेंद्र मोदी साहेब कितीही म्हणत असले की मी शेतकऱ्यांच्या हिताचं रक्षण करेल, पण त्यांनी शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट केलं नाही. PM किसान सन्मान निधी 6,000 1900 पासून 6,000च कायम आहे. शेतमजुरांची मजुरी वाढवली नाही. मनरेगामध्ये $240 रुपये रोजच आहे. पियुष गोयल साहेबांनी $30 ट्रिलियन इकॉनॉमीचा विकसित भारताचा उल्लेख केला. त्यासोबत त्यांनी अमेरिकेची $30 ट्रिलियन इकॉनॉमी आहे आणि त्यामुळे आपल्याला फार मोठी बाजारपेठ मिळणार आहे. तिथे $90,000 पर कॅपिटा इन्कम आहे, भारतात $3,000 आहे, हे त्यांनी मान्य केलं. मग
गोयल साहेबांनी एका प्रश्नाचं उत्तर द्यावं की 2047 साली भारत विकसित होणार आहे, म्हणजे $30 ट्रिलियन इकॉनॉमी होणार आहे, आमच्या इथे पर कॅपिटा इन्कम $90,000 होणार का आणि शेतमजुराचं हे इन्कम राहणार का, एवढं तरी सांगा. आम्ही तुमचा जागोजागी सत्कार करू. नुसते डीलचे ढोल वाजवून मूर्ख बनवू नका. 11 वर्ष बनवलं, एक सहन करण्याची शक्ती असते, पण शेतकरी हा आता इतका दुर्बल झाला आहे की तो म्हणतो जो मिला वो खुश, जो नहीं मिला उसका दुख करने से कोई मतलब नहीं. यही है सबका साथ सबका विकास, यही है वास्तविकता. जय जवान जय किसान.